तब्येत खराब आहे, मी दवाखान्यात आलो. काय झालं? काही नाही. काही झालं मग घरात काय गेली टेन्शन करायची. घरी आहे का? दुसरी बायको करून घ्यायची पोळ्या लाटेले. काय लेट करावं लागते. हे कष्ट केली तर डोक्याची केस चालली. लहान बायको. खूप दिवसांनी माझ्या नवऱ्याचा मला व्हिडिओ कॉल आला. तसा तो करत नसतो, परंतु आज त्याने व्हिडिओ कॉल करून माझी चौकशी केली आणि ती रेकॉर्डिंग नक्कीच बघा, ऐका की त्याचं काय मत आहे. तर इथं मनीषा करत आहे ग्रीन डेची तयारी, कारण स्वराजच्या स्कूलला उद्या ग्रीन डे आहे. प्लस स्वराचा पाय कसा आहे तो सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमचं या व्हिडिओ कॉल बद्दल काय मत आहे ते नक्की सांगा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ. उद्या शाळेत होय लवकर, काही दुखून नाही आलं तुझ्या? नाही, उद्या शाळेत होय तू, आता बस झालं. तर खूप दिवसानंतर नवऱ्याचा व्हिडिओ कॉल आलेला आहे. तो बोलतो ना तसं काहीच करत नाही आणि त्याला असं वाटते व्हिडिओ कॉल करून मुलांशी बोलून माझ्याशी गोड बोलून मी त्याला माफ करणार आणि पुन्हा जवळ करणार असंच त्याला वाटते. आणि तुम्हाला पण हेच वाटते की त्याचे जर मी कॉल तुम्हाला दाखवत आहे, मेसेज मी तुम्हाला दाखवत आहे, तर मी त्याला माफ करते. मला जर त्याला माफ करायचं असतं ना तर मी आतापर्यंत त्याला माफ केलं असतं. परंतु त्याचं काय म्हणणं आहे आजच्या ब्लॉग मध्ये बघूया. तर श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं या चॅनलवर, ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे. तर सकाळ झाली होती, सर्व आवरून घेतलेलं आहे. मनीषा तिच्या व्हिडिओचं काम करत होती. स्वरासाठी मोमोज केलेला आहे, मस्तपैकी चटणी आणि त्याचा टिफिन पॅक केलेला आहे. स्वराजची तयारी झालेली आहे. अजून त्याला बस, म्हणजे हा ब्लॉग जुना आहे जो मी आता अपलोड केलेला आहे. आता तर त्याला बस वगैरे मी लावून दिलेली आहे. तर माझं काम व्यवस्थित चालू आहे आणि जर एकटी स्त्री सर्व काही हँडल करू शकते, मुलांच्या फी भरण्यापासून, शाळेपासून, रेंटच्या घरापासून, माझ्या घरच्यांनी मला त्रास दिला तर मी घर सोडलं, गाव सोडलं आणि नवऱ्याला कशी काय माफ करू. घरी नाश्ता वगैरे केलेला आहे आणि वाजले लगेच 12. आली स्वराजला घ्यायला मी. अजून काही स्वराज बाहेर आलेला नाही आहे, थांबलेली आहे. स्कूल छान आहे स्वराजची, एकदम नंबर 1 स्कूल आहे. बापाचा अजून एक फोन नाही, कॉल नाही, मेसेज नाही. शाळेत टाकल्यावरही बघा बरं. 10 तारखेला देतो म्हणे 10,000 आणि 10 आणि 1 तारखेलाच म्हणे 1 जूनले. कधी कोणती येते 1 जून काय माहित. माझी एक मैत्रीण आहे, तर नवऱ्यानं म्हटलं होतं ॲडमिशन करतो म्हणून तिनं मुलीला स्कूलला नाही टाकलं. मी तिला पण म्हटलं का स्कूलला टाकायचं, स्कूल कशाला हे करायची. नाही म्हणे, त्यांची जबाबदारी त्यांनी कधी घ्यायची म्हणे. मी तर असं करूच नाही शकत बा. मला तर वाटते मुलांचं नुकसान होणार. उघडलं का गेट? स्वराजला आणतो. तर सगळ्यात अगोदर मी स्वराजला म्हणजे शाळेमध्ये पोहोचून दिल्यानंतर ह्या ज्या साड्या आहेत त्या मला मिंत्राकडून आलेल्या होत्या आणि व्यवस्थित प्रमोशन चालू आहे. घरात राहून माझं काम चालू आहे. अजूनही दुसरं काम करण्याची मी वाट बघत आहे. तर ह्या मिंत्राकडून साड्या ज्या आलेल्या आहेत ना फक्त 1000 रुपयाच्या आतल्या आहे, रेडी टू वेअर आहे. तुम्हाला जर घ्यायचे असेल तर समोर टॅग प्रोडक्ट मध्ये तुम्ही बघू शकता. तिथे ह्या साड्या मी म्हणजे लिंक टाकणार आहे, तिथं क्लिक करून डायरेक्ट तुम्ही मिंत्रावर जाऊन हे खरेदी करू शकता. स्वस्तात मस्त 1000च्या अंदर साड्या आहेत आणि कसं रेडी टू वेअर आहेत. तर हा व्हिडिओ शूट केला, स्वराजला घरी आणला आणि घरी आल्यानंतर कसं आहे मी व्हिडिओ शूट करत बसले, त्याच्यामुळे स्वयंपाकाला झालेला होता उशीर. तर मस्तपैकी डाळ भातचा कुकर लावला, बटाट्याची भाजी केली आणि त्यासोबतच पोळ्या केल्या. कारण मनीषा पण मला करू लागत असते, परंतु कसं आहे तिचे व्हिडिओचे काम चालू आहे, कारण ती पण ॲफिलिएट मार्केटिंग म्हणजे मिशोचं काम करते. त्याच्यामुळे ती तिचे व्हिडिओचे काम करत होती आणि आज बोलत होती की मोहिनी ताई आजचा स्वयंपाक तुम्हीच करा. तर इथं मी करत आहे स्वयंपाकाची तयारी, म्हणजे स्वयंपाक ऑल इन वन झालेलाच आहे आणि इथं मनीषा करत आहे तिच्या व्हिडिओची एडिटिंग आणि स्वराज काहीतरी करत होता की खेळत होता बहुतेक. त्याच्यानंतर आमचा मस्तपैकी स्वयंपाक झालेला आहे आणि स्वयंपाक झाल्यानंतर तुम्ही बघू शकता डाळ भात, त्याच्यानंतर बटाट्याची भाजी, पापड भाजून घेतलेले आहेत आणि आम्ही जेवण केलेलं आहे. तर त्याच्यानंतर आला नवरोबाचा कॉल. कोणाच्या दिमाग खोलणं कोणतं तब्येत खराब आहे, मी दवाखान्यात आलो. काय झालं?
काही नाही. काही नाही झालं मग दवाखान्यात काय गेली टाइमपास करायची. झोपा वाटलं मला घरी झोपणे होत म्हणून दवाखान्यात येऊन झोपलो. हो का? तुला घरी आहे का? दुसरी बायको करून घ्यायची पोळ्या लाटेले. काय लेट करावं लागते. एक हत्या केली तर डोक्याची केस चालली. लहान बायकोचं आपण पुरं करतो डोक्याची केस जायले. आता कसं बरोबर येते पोळी भाजी असंच पाहिजे ना आपल्याला. असंच लाईफ ठेवायची. होटल में खाने का मोटर में झोपने का. आई तर भेटे तर जाय नाही ना. आई तर हजम नव्हतं होऊन आलं. डॉक्टरच झाली वाटते. झालं काय? काही नाही मला करमत नव्हतं घरी म्हणून हॉस्पिटल मध्ये येऊन झोपले. हा ते कोणाजवळ आहे? मनीषा जवळ आहे घरी. हो का? माल घेऊन आली का? फिरायला आली मी दवाखान्यात. त्याचं मुलाचं आपल्या हेच आहे की? हा काय सारखं बोलायचं काय सारखं बोलायचं म्हटलं की पापच लागते आहे ना. तर त्यांचं असं म्हणणं आहे की येणाऱ्या 2 तारखेला मी तुला पैसे देणार आहे, तू टेन्शन घेऊ नको. परंतु मी टेन्शन घेतही नाही, मला अपेक्षाही नाही, कारण मला ना त्या लाईफ पेक्षा ही लाईफ खरंच खूप आवडत आहे की मला माणसाचं बंधन नाही. कारण कसं आहे, नवरा जर सोबत असला तर त्याच्या मर्जीपाने वागावं लागतं. बरं ठीक आहे ना, आपण त्याच्या प्रमाणे वागतो परंतु त्याने सुद्धा बायकोसाठी काही करणे आवश्यक आहे. आणि एखादा व्यक्ती जर तुमच्याशिवाय आयुष्य जगायला शिकला ना तर खरंच त्याला आयुष्यात तुमची अजिबात गरज भासत नसते. मग त्या व्यक्तीने कितीही माफी मागू द्या, काही करू द्या, त्या माफीचा माझ्यावर तरी काहीच असर होत नाही. मी ना त्या व्यक्तीला आता कॉल करत असते ना, मेसेज करत असते ना, काही करत असते हो, परंतु मी त्या व्यक्तीला अजूनही ब्लॉक केलेलं नाही आहे आणि करणार पण नाही. कारण त्या व्यक्तीला माझे स्टेटस मी दाखवणार आहे की मी काय करत आहे आणि काय नाही. काजू बदाम दे ना, एकटाच खात. काजू बदाम ओ मा पिस्ता 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 किशमिश. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे करू आयुष्य कमी करून आला सगळे तू. तुझ्या बापाला म्हणे काल कॉलवर हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे. आणि मावशीचा बर्थडे आहे. आणि मावशीचा बर्थडे आहे. आणि मावशीचा आणि मावशी गेली बर्थडे करून. सकाळपासून 1 वाजतापासून सजून आली मनीषा, बघू शकता. तिच्या नवऱ्याला चालली ते भेटायला. तिच्या बीएफला चालली भेटायला. बस दिसून आलो. ते एकच घाल कोणतं तरी, जे गळ्याजवळ आहे ते घाल. चांगलं दिसते उलट. बचबच दिसून आलं ते एकदम. पाय आता थोडासा ढिल्ला कर. हो ना, तो ब्लॅक वाला पण घातला होता, तो खूप टाईट. थोडा दिला तर दिला. हा बारकाई आहे नाही का.
हा असं ह्या लटकुनी ढिलं नाही करू शकत. तर इथं मनीषाचा आणि माझा थोडासा कॉमेडी विषय चालू होता. मला थोडंसं हॉस्पिटलमध्ये काम होतं, मी ते काम करून आलेली आहे. त्याच्यानंतर स्वयंपाक वगैरे जेवण वगैरे आटपून घेतलं आम्ही. आणि त्याच्यानंतर इथं ना मला फ्रीज स्वच्छ करायचं होतं, कारण भरपूर दिवस झाले मी फ्रीज स्वच्छच केलं नव्हतं. आता तुम्ही व्हिडिओ कॉल बघितला, ऐकला, आता तुमचं काय मत आहे ते कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्कीच सांगा, कारण तुम्ही ऍज अ व्ह्युअर म्हणून आणि एक चांगले नागरिक म्हणून तुमचे मत कॉमेंट बॉक्समध्ये मांडू शकता, तेही चांगल्या पद्धतीने. तर मनीषाला इथं साडीचा शूट करायचा होता, कारण ती पण मिशोचं काम करते, तर तिने तयारी केली आणि ती शूटसाठी गेली. त्याच्यानंतर स्वराजन मी घरी होती, आम्ही फ्रीज वगैरे आवरलं, स्वराजने मस्तपैकी आईस्क्रीम खाल्ली. नंतर आम्ही म्हणजे हे ग्रुपवर मेसेज बघितला की उद्या ग्रीन डे आहे आणि स्वराजला आता म्हणजे हे काय म्हणतो आपण त्याला ऍपल किंवा काहीतरी ग्रीन करून द्यायचं होतं. तर मनीषाने खूप छान पद्धतीने असं मँगो तयार केलेला आहे, जे की तुम्ही बघत आहे, आणि तिच्यामुळे भरपूर असा मला सपोर्ट झाला. आणि मी माझी कामं केली, भांडी वगैरे घासली, कपडे वगैरे वॉश करणे, क्लीनअप वगैरे आटपून घेतला. तोपर्यंत मनीषाने म्हणजे मँगो मध्ये कलरिंग वगैरे करून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. तर आता नवरा बघा सोबत असताना काहीच करत नव्हता, परंतु आता एकटा आहे तर पोळी भाजी करतो. आता कसं त्याला समजते की कामावरून आल्यावर स्वयंपाक करावा लागतो. बघा म्हणजे एक स्त्री ना घरच सांभाळते, मुलं सांभाळते आणि सर्व काही करते, परंतु त्या स्त्रीची कदर नसते. म्हणून आता तुम्हीच सांगा कॉमेंट बॉक्स मध्ये काय करायचं ते. हॅलो फ्रेंड्स, मेकअप काढल्यावर दाखवून नाही. बस ना का किती मेकअप थोपत, पण उद्या माझ्या शूट काढून नाही दिला साडीवर तसा की मग सांगतो तुले. हा तर चला, आमचा एक पेशंट आता सध्या घरी नाही, तर आम्ही त्याला मिस करत आहोत, आहे ना पेशंटले. व्हिडिओ पर्यंत समजलं पाहिजे ना की आपण मिस करत होतो त्याला म्हणून. हा हा, आय मिस यू सो मच. लोक म्हणतील माणूस आहे का एवढं. माणूसच आहे. अरे देवा, आता पब्लिकली अजून याच्यात का टाकलं की ते. चल बरं, चल लवकर. तर फ्रेंड्स, आताच मी सगळं आवरलं. आज व्हिडिओ होते प्रमोशनचे. फ्रीज क्लीन केलं, बाथरूम क्लीन केली. त्याच्यानंतर आमच्या एका मॅडमचा कॉल आला, तर त्यांच्यासोबत बोलत बसलो, मग मैत्रिणीसोबत बोलत बसलो. असं करता 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 आम्हाला ना भरपूर असा लेट झालेला आहे. लाईट बंद करजो गे इथले. इकडे बच्चा पार्टी झोपली नाही का अजून. ही एक ड्रामेबाज. असं मारीन की नाही पायावर. उद्या शाळेत होय लवकर, काही दुखून नाही आलं तुझ्या. नाही, उद्या शाळेत होय तू. आता बस झालं. सांगितलेला आहे डॉक्टरने, रेस्ट सांगितलेला आहे. उद्या स्वराजच्या शाळेमध्ये ग्रीन डे आहे, त्याच्यामुळे त्याच्या मावशीने मँगो बनवला, त्याला टी शर्ट आणली, ग्रीन मँगो बनवला. ओके, तर चला, ब्लॉग कसा वाटला ते सांगा. भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय सर्वांना. श्री स्वामी समर्थ. चला झोपा रे. श्री स्वामी समर्थ बोल. श्री स्वामी समर्थ. बाय बाय. बाय. झोपा.